एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पक्षातील नेते फोडण्यावरून दोन्ही पक्षांत तीव्र संघर्ष झाला होता. हा तणाव इतका वाढला की त्याची परिणती थेट कॅबिनेट बैठकीवरील बहिष्कारापर्यंत पोहोचली होती. एकनाथ शिंदे यांनी तातडीने दिल्ली गाठत अमित शहांच्या कानावर या गोष्टी घातल्या होत्या. पण शिंदे ज्या अमित शहांकडे तक्रार करत आहेत तेच या राजकीय डावपेचाचे प्रमुख असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. अमित शहा लवकरच शिंदे सेना फोडतील ही राजकीय भविष्यवाणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. शिंदे यांची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून. आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा. कधी 2 तारखेला शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत. त्यांची जी काही परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचा दुसरा अंक सुरू झाला असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या 35 आमदारांबाबत देखील संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय. संजय राऊतांच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते आपल्या पाठीशी असल्याचा दावा एकनाथ शिंदे करतात. पण ज्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला तिथे तुम्ही कोण असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. करेक्ट, कोकणातलेच आहेत आणि डोंबिवलीचेच आहेत. त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून. त्याला राजकारण कळत आहे, त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे. आणि जे आजच सामनाचा अग्रलेख आहे, जे रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य आहे 2 तारखेनंतर, आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो, डिसेंबर नंतर बघा काय यांचा कोथळा. यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी, ते कोणाच्या पाठीशी नसतात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बरं का नियमबाह्य मदत केली कायद्याच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये, तरी त्यांनी माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही. की ते शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेलं. शिवसेना एकनाथ शिंदेंची कशी असा सवाल करत त्यांनी शिंदेंची शिवसेना ही अमित शहांनी स्थापन केलेला एक गट असल्याची गंभीर टीका केली आहे. पक्ष त्यांचा फुटलेलाच आहे. पक्ष फुटलेलाच आहे. त्यांचा पक्ष नाहीच आहे. तो अमित शहाने निर्माण केलेला एक गट आहे. अमित शहाचा पक्ष, हा शिंदेचा पक्ष नाही. माझी शिवसेना खरी आहे का हास्यास्पद नाही का? कसली यांची शिवसेना? याने कधी शिवसेनेला जन्म दिला? याने काय शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी तुरुंगात गेले सेनेसाठी? बाळासाहेब याने कोणती आंदोलनं केली? माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाराष्ट्रामध्ये आज मजबूतीने उभी. पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजे लोकशाही नाही. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. 35 आमदार फोडणार आहेत असं संजय राऊत म्हणाले. अमित शहा कोथळा काढणार, त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतात. इतक्या लवकर इमोशनल किंवा भावनिक होऊ नका. एकनाथ शिंदेचे सगळं जे काय तुम्हाला पाहायचं असेल, चांगले व्हा, निश्चित त्यांच्याकडे या आणि त्यांची असलेली संपत्ती एकदा पाहून घ्या. परंतु अशा पद्धतीचे तुम्ही बालिश आरोप या घडीला करू नये अशी तुम्हाला विनंती. राज्यात सत्ता, नेतृत्व आणि निष्ठा याबाबतचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. संजय राऊत तसेच इतर शिवसेना नेत्यांच्या आमदार फुटीच्या वक्तव्याने राजकीय खळबळ निर्माण झाली. पण यावर भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांनी मात्र मौन धारण केले. यावरून याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना खरोखरच संकटात आहे का? अमित शहा खरोखरच राजकीय डाव आखत आहेत का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.